नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी बऱ्याच दिवसातून व्हिडिओ काढते, कारण की काय होतं माहिती आहे का, आमच्या मागं आहे का नाही, आता महिना झाला असेल कमीत कमी. एकाचं झालं की एकाचं, एकाचं झालं की एकाचं, एकाचं झालं की एकाचं, सारखं चालूच आहे. कुणाचं काय सारखं दुखणं चालूच आहे. आणि पाऊस कुणाच्या इकडं झाला मला नक्कीच सांगा. माही आत्ता उठली झोपीत ना. लय अवघड आहे की नाही हो आयुष्यामध्ये. लय बेकार जिंदगी खरंच. ठेवा ती खाली, ठेवा खाली, ठेवा सगळंच. तर ना, त्यांनी आणलाय झार भरून आता. तर बघा आमच्या साहेबाची काय हालत झाली. खाली बसा 2 मिनिटं. खाली बसा की. तर काय झालं माहित आहे का, माझा व्हिडिओ काय येत नव्हतं. आजारीच आजारीच सगळीच आजारी, म्हणजे सगळी म्हणजे आम्ही दोघंच सारखं. माझं झालं की ती त्यांचं झालं की मी. आणि मला वाटतं मी पहिला एक व्हिडिओ टाकला होता, एक दीड महिन्यापूर्वी टाकला असेल एक व्हिडिओ. माझा डोळा आहे का नाही, लय फडफड फडफड करत होता, म्हणजे ती राहतच नसायचा. म्हणून ती कॅमेरा समोर आले होतं जास्तच, म्हणून ते व्हिडिओ मी टाकले नाही. तर नंतर मी आजारी पडले, मी स्वतःच आजारी पडले, म्हणून पण नाही टाकलं. माझी सरकारी कामं होती पेन्शनची, त्याच्यासाठी व्हिडिओ टाकायला काय नाही, मी कसं पण टाकू शकत होते, पण डोक्यात वेगळंच चालू होतं. पण आज म्हणलं नाही, आज व्हिडिओ काढते, तुम्हाला दाखवते सत्य परिस्थिती. मी एवढे दिवस दाखवलं नाही कुणाला, काही बोलले पण नाही मी. कुणालाच काय, आईला फक्त सांगितलं होतं, ह्यांचं नाही सांगितलं तिला. आता तिने व्हिडिओ बघितला तर बघल, म्हणून सांगितलं सुद्धा नाही. तर ह्यांचा हात आहे का नाही, ह्या हाताने पण लय दिवस उचलायला येत नव्हतं, काहीच नाही. ह्या हाताने कामच करायला येत नव्हतं, रिक्षा पण चालवायला येत नव्हती. तर ह्या हाताला बेल्ट लावलाय. म्हणजे सगळीकडूनच येतंय. ह्या हाताला बेल्ट लावलाय आणि आता ह्या हाताला दुसरा बेल्ट लावलाय. हे गाड्याला आहे. घड्याळ घातलंय या हाताला. हा गाड्याला आहे. बघा कसं आहे घड्याळ, भारी आहे का नाही. रात्रीच ऍडमिट केलं रात्री. तर ह्यांना ऍडमिट केलं तर रात्रीच निघून, कारण की ह्यांचं आहे का नाही, दिवसभर पोट दुखत होतं आहे का नाही. सकाळी दवाखान्यात गेलं, पोट राहीना. दुपारी दवाखान्यात गेलं, पोट राहीना. अक्षरशः संध्याकाळी ऍडमिट करायला लागलं, तवा राहिलं आहे का नाही. आता सोनोग्राफी केली, तर सोनोग्राफीमध्ये एक खडा सांगितलाय, 3.5 mm खूप खडा. त्यामुळं डॉक्टरांनी सलाईन काढलीच नाही त्यांची. म्हणले जर परत दुखायला लागलं तर मग परत सलाईन लावायची. पण आता बऱ्याच जणांनी आयुर्वेदिक पण उपचार सांगितलेत, की आयुर्वेदिक पण करा. पण ती पण करायचंय, आयुर्वेदिक पण करायचं, हे पण बघायचं दवाखान्याचं पण. हाताचं पण बघितलंय, आता हाताचं झालंय जरा सॉल्व होत आलंय हाताचं, एक 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 एक. हे असलं कुठानं महाग आहेत माझ्या, म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही. आणि बऱ्याच जणांना वाटते की कोमलला व्हिडिओ टाकायला काय होतंय. कसं असतं माहिती आहे का, घरातलं एक वेगळंच असताना आपण कॅमेरा समोर घेऊन बसायचं उगाच. तरी पण मी लाईव्हला येत होते. तर तुम्हाला जायचंय, तुम्ही जाऊ शकता. आता त्यांना जायचंय ती डॉक्टरकडं. तरी पण आम्ही लाईव्हला येऊ शकते बरं का. म्हणजे येत पण होते, आले पण होते 1-2 वेळेस. आणि लाईव्हला पण जरा कुटाणा झाला होता थोडासा, त्यामुळं मला परत पण व्हिडिओ टाकाय, म्हणजे मी आले होते नवीन विचारांनी, की बाबा आपण व्हिडिओ टाकावा, आजपासून सुरुवात करावी, हे करावं. मस्त माझं घरी किती पण कुटाणा, आता ती काय प्रत्येकाच्याच घरी असतात. पण टाकू वाटत होतं, पण त्या लाईव्हला असं काही झालं की माझं तिथून पण म्हणजे नकोच वाटायला लागलं मला. नंतर हे वाटायला लागलं की हे यूट्यूबच नको. पण यूट्यूबच्या माध्यमातून मला जर 4 पैसे मिळत असतील तर तुम्हाला काय होते मला सांगा, तुमच्या पोटात दुखतंय का. आणि जरी झाली असेल भांडणं माझी आणि कुणाची, तरी पण ती भांडणं जर मी मिटवण्याचा प्रयत्न केला असेल, मी स्वतः बोलले असेल, तर फरक दुसऱ्याला पडायला पाहिजेच नाही ना. आमची किती पण भांडणं होऊ दे, काय पण होऊ दे, पण फरक दुसऱ्याला नाहीच पडायला पाहिजे. मला कसं वाटतं माहिती आहे का, आयुष्य एकदाच आहे आपलं. त्यामुळं सगळ्यांसोबत बोलून चालून राहिलेलं बरं. भांडणं काय किती दिवसाचे आहेत, कडाला जात नाहीत कुणाच्याच. म्हणून मी बोलले. तर त्या दिवशी लाईव्हला त्या कुटाण्यामुळं पण मला आहे का नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकू वाटला नाही मला. मस्त वाटत होतं की मी व्हिडिओ टाकावं, हे करावं, ती करावं. पण मला नंतर वाटलं जाऊ दे, मरू दे. आज म्हणजे आपण आलोय एक नवा विचार घेऊन, आणि पुन्हा अजून त्याच्यात ही निगेटिव्हिटी म्हणलं की मग मी म्हणून दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ टाकले नाही. त्याला हे पण कारण आहे व्हिडिओ न टाकण्याचं. कारण की आहेत काही लोक ज्यांना, म्हणजे मी अशी आहे, मला चालता येत नाही, तरी पण एवढं मनामध्ये त्यांच्या ही भरलेलं आहे. तर
मी पण नाही काय करू शकत आता, कारण की माझा आता सध्या तर कुणाशीच कॉन्टॅक्ट नाही. माझा नंबर नवीन आहे आणि हा नंबर मी बदललेला आहे, त्यामुळं नो टेन्शन. आता बघू, उद्यापासून मी सुरुवात करेल व्हिडिओ टाकायला पण. तर माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहेच तशी. नाही असं नाही, कारण की व्हिडिओमधून मला जर 4 पैसे मिळतात, त्याच्यात माझ्या घरातलं काही प्रपंचाचं भागत असेल किंवा माहीच्या शाळेचं भागत असेल, तर मला व्हिडिओ टाकायला पण काहीच हरकत नाही. आता माही इथं झोपलेली आहे आणि ह्यांनी गेल्या दवाखान्यात. तर बघू आता काय म्हणते डॉक्टर, काय नाही तुम्हाला नक्कीच सांगाल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या बऱ्याच मावशी, ताई, दादा सगळेच आहेत, ते सगळे म्हणतात की कोमल व्हिडिओ का टाकत नाही, व्हिडिओ का टाकत नाही. तर हे सगळं व्हिडिओचं कारण होतं. मला पण म्हणजे माझ्या पण सारखं चालूच होतं काय ना काय, काय ना काय. हे हात आहेत ना, ह्या हातातून सारखे म्हणजे असं चमक निघायची. मी बांगड्या घालते का बघा, अजिबात नाही. हात थोट आहेत माझं. म्हणजे वजच हाताला पण सहन होई नाही. वज कसलंच. बांगड्याच घातल्या नाहीत. गोठ होतं तर ते पण काढून टाकलं मी. ते काय व्हायचं माहिती आहे का, ते असं सरकायला लागलं आणि ती गोठ जर इथं लागला ना, तर पूर्ण हाताला, बोटांना अशा मुंग्या यायच्या दर 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 दर. त्यामुळं ती गोठ पण काढून टाकलं मी. म्हणलं काहीच नको. आणि गळ्यातलं काढलंय कशामुळं, उन्हाळ्यानं ती फिरकी आहे ना उतायची म्हणून काढले. आणि असं लॉंग घातलंय. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ माझा छोटासा कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.